नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर भालेराव सागर ऑनलाईन अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण चालू केलं आहे मॅथच्या क्वेश्चन आन्सर सिरीज आणि ह्या क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये आपण बघत आहोत पोलीस भरतीचे झालेले प्रश्न. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आज आपण बघणार आहोत नागपूर शहर आयुक्तालय चालक पोलीस 2019चा पेपर. यामध्ये झालेले सर्व मॅथचे क्वेश्चन्स आपण आज कव्हर करणार आहे. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही समजून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गरजून मित्रांपर्यंत याला शेअर करा. चला आजचा पहिला प्रश्न बघूया. बघा, दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3:4 प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या? आता हा गुणोत्तर प्रमाणावरचा प्रश्न आहे आणि मी नेहमी सांगतो, ज्यावेळेस प्रमाण दिलेलं असतं आणि त्यावेळेस त्या प्रमाणाला त्या संख्या मानायचं किंवा जी काही व्हॅल्यू असेल ती मानायची. आता इथं आपल्याला मसावी दिला आहे, लसावी दिला आहे आणि त्या दोन संख्यांचं प्रमाण दिलं आहे. त्या दोन संख्या नाही दिल्या, त्या दोन संख्या आपल्याला सापडायच्या आहेत. मग आता हा प्रश्न कसा सोडवतो आपण? ज्यावेळेस आपल्याला मसावी लसावी दिलेलं असतं त्यावेळेस आपण असं करतो, मसावी गुणिले लसावी आणि बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. हा असतो आपला फॉर्म्युला. म्हणजे लसावी मसावीच्या बरोबरीच पहिली आणि दुसरी संख्याची पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार हा असतो. मग आता इथं मसावीच्या ठिकाणी मसावी ठेवू. मसावी आहे 6, लसावी आहे 72. पहिली संख्या, आता त्या दोन संख्या आपल्याला काढायच्या आहे, मग ह्या प्रमाणालाच त्या संख्या मानायचं. मग पहिली संख्या झाली 3x, कारण की आपल्याला संख्या माहीत नाही आहे म्हणून आपण x घेतला. आणि दुसरी संख्या झाली 4x. मग आता यांना सॉल्व करायचं. मग आता हा 6 गुणिले 72 तसाच ठेवू. हा झाला 4 त्रिक 12. x मध्ये गुणाकार आहे म्हणून xचा झाला वर्ग. आणि हा 6 गुणिले 72, हा 12 इकडे गुणिले तो इकडे येऊन झाला भागिले. मग 12 एका 12, 12 72 आणि 6 6 36. मग या साईडला आपल्याकडे राहिलं फक्त 36 आणि या बाजूला राहिलं x². मग x² व्हॅल्यू आली 36. मग साहजिक गोष्ट आहे, x व्हॅल्यू किती झाली? मग आपली x आला बरोबर 6. मग आता इथं आपण पहिली संख्या मानली आहे 3x. मग ही x व्हॅल्यू त्याच्यात टाकू. मग काय झाली? 3 गुणिले 6, 6 त्रिक 18. आता दुसऱ्या याच्यात टाकू. 4 गुणिले 6, 6 चोक 24. मग त्या दोन संख्या अनुक्रमे झाल्या 18 आणि 24. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. बघा, हा प्रश्न थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, नीट लक्ष द्या. 100 कामगारांनी नदीवरील 2/3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन त्यांना सामील झाले, तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला. तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली? आता हा प्रश्न कसा सोडवायचा नीट बघा. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, हे वेळेवरचे कामावरचे प्रश्न सोडवायचा. तो आपला आहे MDH, म्हणजेच M1 D1 H1 आणि छेदात असतं वर्क, त्यांनी केलेलं काम, बरोबर. इकडं असतं M2 D2 H2 आणि इकडं जेवढं काम आहे तेवढं. मग आता ह्या फॉर्म्युल्यात आपल्याला आपल्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीची कन्सेप्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. नंतरनं ट्रिक तुमच्या पद्धतीने तुम्ही कशाही बनवू शकतात. ट्रिकला काय खूप मोठं रॉकेट सायन्स नाही लागत, पण कन्सेप्ट माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की ज्यावेळेस आपण पेपरला जातो त्यावेळेस जर कन्सेप्ट नाही आहे, एखादी ट्रिक जर नाही समजली आपल्याला, तर कन्सेप्टने उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. तुम्हाला बाकीच्या कन्सेप्ट किंवा ट्रिक्स खूप ठिकाणी मिळून जातील, पण मी प्रॉपर कन्सेप्ट शिकवतो कारण की ते समजायला आपल्याला सोपं जातं. आता बघा, या फॉर्म्युल्यात आपण किमती टाकूया. मग इथं 100 कामगारांनी, मग कामगार झाले 100. कामगारांनी नदीवरील पूल 2/3 कामगारांनी नदीवरील 2/3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. मग तास झाले 6 आणि हा 2/3 बंधारा त्यांनी बांधला, हे झालं त्यांचं काम, म्हणून ते घेतलं आपण छेदात, कारण की आपण काम छेदात घेतो, बरोबर. मग त्यांना काही लोक येऊन सामील झाले. मग ऑलरेडी किती लोक होते? 100. मग त्यांना अजून काही लोक येऊन सामील झाले. मग आता ते लोक आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपण त्यांना घेतलं x, बरोबर. या 100 मध्ये काही लोक सामील झाले
आणि त्यांनी मिळून ते 2 तासात काम पूर्ण केलं. मी मांडणी कशी केली एकदा लक्षात घ्या. ठीक आहे. आणि छेदात मग तो बंधारा काही लोक येऊन त्यांना सामील झाले, तेव्हा पुढील 2 तासात बंधारा पूर्ण झाला. तर नवीन लोकांनी येऊन त्यांना किती नवीन लोकांनी येऊन त्यांना मदत केली. आता आधी त्यांनी 2/3 काम पूर्ण केलं, मग उरलं किती? मग उरलं 1/3, कारण 3पैकी 2 काम तर त्यांनी पूर्ण केलं, बरोबर. मग 3पैकी 1 काम उरलं. मग आता एवढं काम करायला किती लोक आले होते हे आपल्याला काढायचं आहे. मग आता यांचा करायचा तिरकस गुणाकार. आता त्याआधी आपण हे छेदातलं आहे यांना एकदा सोडवून घेऊ. मग हे कसं सोडवायचं असतं? ज्यावेळेस छेदात 2/3 किंवा कुठलीही अशी संख्या असेल त्यावेळेस त्यांचा गुणाकार व्यस्त करायचा, म्हणजेच यांना वर आणायचं. मग ज्यावेळेस हे भागिले यांना गुणिले केल्यावर हा होतो उलटा 3/2. तसंच इकडं आता पहिले याला गुणून घेऊ. मग हे किती झाले? 200 अधिक 2x गुणिले हा 3/1. मग हा 1 नाही लिहिला तरी चालतो. मग आता याला सोडवू. मग 2 बे 6. मग इकडे किती झाले? 100 गुणिले 3 गुणिले 3. आता हा गुणिले इकडे येऊन त्याला आपण भागिले करू. मग इथं शिल्लक राहिलं 200 अधिक 2x. हा 3 कॅन्सल झाला. मग आपल्याकडे ह्या साईडला शिल्लक राहिलं मग आपल्याला ह्या बाजूला शिल्लक काय राहिलं? इकडं राहिलं 300 शिल्लक आणि इकडं राहिलं 200 + 2x. मग आता हा 200 इकडं अधिक आहे, तो इकडं 300ला वजा होईल. मग झाला 200 आणि इकडे राहिला शिल्लक 3x. मग आपल्याकडे काय शिल्लक राहिलं? ह्या बाजूला राहिलं आपल्याकडे 100 शिल्लक आणि ह्या बाजूला राहिला 2x. मग आता ह्या 100ला हा 2 भागिले येईल आणि हे मिळेल आपल्याला एक्सची व्हॅल्यू. मग 2 पंचे 10. मग एक्सची व्हॅल्यू आली 50. मग आता आपल्याकडे आधी 100 माणसं होते, नंतरनं 50 माणसांनी एक्स्ट्रा काम केलं ते, म्हणून आपलं उत्तर आलं 50. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा. एका हॉस्टेलमध्ये 50 मुले राहतात, परंतु यावर्षी नवीन 8 मुलांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांचा जेवणाचा दर दिवसाचा खर्च 142 रुपयांनी वाढला. मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च 1 रुपयाने कमी झाला. तर त्या हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता? आता हा प्रश्न बघा स्टेप बाय स्टेप कसा सोडवायचा. आता सगळ्यात पहिले त्या हॉस्टेलमध्ये 50 मुले होते, नंतरनं 8 मुलांनी एंट्री केली आणि हे 8 मुलं आल्यामुळे काय झालं? त्यांचा दर दिवसाचा खर्च 142 रुपयांनी वाढला आणि प्रति विद्यार्थी सरासरी 1 रुपयाने कमी झाली. तर आपल्याला विचारलं आहे विद्यार्थ्यांचा सरासरी, मग मागच्या वर्षीचा विद्यार्थ्यांचा सरासरी खर्च किती होता. मग आता आपल्याला तो माहीत नाही आहे, मग आपण त्याला x मानूया. म्हणजे ज्या वेळेस हे 50 मुले होते त्यावेळेस सरासरी खर्च होता x. मग त्यांचा एकूण खर्च किती झाला? तर तो झाला 50x. मग हे 8 विद्यार्थी आल्यामुळे मग हे झाले 58 मुले, त्यामुळे काय झालं? हा सरासरी खर्च आहे तो 1 रुपयाने कमी झाला. आलं लक्षात? मग हा झाला 58. ह्या 58मध्ये गुणून घेऊ. 58x वजा 58. मग हा झाला ह्या 58 मुलांचा एकूण खर्च आणि हा झाला ह्या 50 मुलांचा एकूण खर्च. आता ह्या 58 मुलांच्या एकूण खर्चामधून जर आपण ह्या 50 मुलांचा एकूण खर्च वजा केला तर त्यांचा दर दिवसाचा 142 रुपयांनी वाढलेला जो खर्च आहे तो आपल्याला मिळेल. मग आता इथं काय झालं की x आपण मागच्या वर्षीचा खर्च मानला आहे. मग आता आपण याला सॉल्व करून घेऊया.
मग ह्या 58मधून हे 50 गेले तर आपल्याकडे शिल्लक राहतात 8x वजा 58 आणि ह्या साईडला आहे 42. मग ह्या 8x बरोबर 142 अधिक 58. हा 58 इकडं अधिक आहे, तिकडे जाऊन तो त्याची बेरीज झाली, तो अधिक झाला. मग हे 8x बरोबर हे 8 आणि 2 10, 4 1 5 आणि 4 9 1 10, हे झाले 200. मग आपल्याला ह्या एक्सची व्हॅल्यू मिळाली 200 भागिले 8, म्हणजे 8 दुने 16, 8 45, 25 8 हे 200. मग ह्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 25. मग एक्स आपण कुणाला मानलं आहे? त्या मुलांच्या सरासरी खर्चाला, म्हणजेच प्रतिवर्षी गेल्या वर्षाचा त्या विद्यार्थ्याचा सरासरी खर्च होता 25. ऑप्शन 4. आलं लक्षात? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि व्यवस्थित मांडणी करायची. आता हा पेपर मला खूप साऱ्या मुलांनी घ्यायला लावला, कारण की ह्यामधले प्रश्न थोडीशी त्यांना ट्रिकी वाटत होते आता नवीन मुलांना, म्हणून मी हा प्रश्न सोडवतो आहे. आता हा प्रश्न बघा. 4 वर्षापूर्वी श्यामचे वय रामच्या वयाच्या 3/4 पट होते आणि 4 वर्षानंतरनं श्यामचे वय रामच्या वयाच्या 5/6 पट होईल. तर श्यामचे आजचे वय किती? आता बघा, हे पटीतले प्रश्न सोडवायला खूप मुलांना प्रॉब्लेम येतात, कारण की पटीत नेमकं वय किती घ्यायचं हेच कळत नाही. आता हा प्रश्न जर आपण कन्सेप्टने सोडवला तर त्याची खूप मोठी मेथड होईल, म्हणजे आणि तेवढी जागा नाही आहे आपल्या इथं सोडवायला. त्यामुळे याचा शॉर्टकट मी डायरेक्टली सांगतो. आता काय करायचं, 4 वर्षापूर्वी श्यामचं वय रामच्या वयाच्या 3/4 होतं. रामच्या वयाच्या 3/4 होतं. मग आपण ह्या 3/4लाच रेशोमध्ये कन्वर्ट करूया गुणोत्तरात, म्हणजे 3/4 हे झालं त्यांचं गुणोत्तर. म्हणजेच श्याम, सुरुवातीला श्याम दिला म्हणून श्याम आणि राम. मग रामच्या वयाच्या 3/4 पट होतं. मग ह्या 3ला आपण श्यामचं वय मानलं आणि ह्या रामला 4 मानलं, कारण की रामच्या वयाच्या 3/4 होतं. मग साहजिक गोष्ट आहे, राम मोठा असेल म्हणून मोठी संख्या रामकडे घेतली आणि श्यामला आपण 3 एवढं मानलं, म्हणजे 3/4 हे त्यांच्या वयाचं गुणोत्तर झालं. आता 4 वर्षानंतरनं श्यामचं वय रामच्या वयाच्या 5/6 होईल, म्हणजेच 5/6 होईल. हे असं आपण मानलं, त्यांच्या पटालाच त्यांचे वय मानले. मग आता 4 वर्षानंतरनं हा फरक झाला आहे त्यांच्यामध्ये. 4 वर्षानंतर हा फरक झाला 4 वर्षापूर्वी, म्हणजे ही मेथड कशी झाली, हे झालं 4 वर्षापूर्वी आणि 4 वर्षानंतरनं, आणि हा आला आजचा दिवस, म्हणजे आजचं वय. म्हणजे हे 4 वर्षापूर्वी 4 वर्षानंतरनं, असा 8 वर्षाचा टोटल फरक पडतो आहे. म्हणून ह्या गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आला? 2चा. म्हणजेच ह्या गुणोत्तराची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 8 वर्ष एवढी. आलं लक्षात? या गुणोत्तराची व्हॅल्यूच आपल्याला 8 वर्ष दिली. मग आपल्याला काय सांगितले, तर श्यामचे आजचे वय किती. मग आजचं वय, मग आता आपण त्याआधी या 3ची किंवा 5ची व्हॅल्यू काढून घेऊया. मग हे 3ची व्हॅल्यू जर काढली तर हे 4 वर्षापूर्वीचं वय मिळेल, आणि हे 5ची जर आपण व्हॅल्यू काढली हे 4 वर्षानंतरचं मिळेल. मग कुठलीही एक जर काढली तर त्यामध्ये आपल्याला त्याचं वय समजेल. आता आपण ही काढू 4 वर्षानंतरची व्हॅल्यू. मग 2 या गुणोत्तराची किंमत जर आपल्याला 8 वर्ष दिली आहे, तर ह्या 5 या गुणोत्तराची किंमत किती हे आपल्याला सापडायचं आहे. मग त्यामुळे यांचा तिरकस गुणाकार करायचा. मग तो काय होईल, 5 गुणिले 8 छेदात 2, मग 2 के 2, 2 चोक 8 आणि 5 चोक 20 वर्ष. मग ह्या 5 या गुणोत्तराची व्हॅल्यू आली 20 वर्ष. पण हे 20 वर्ष वय कधीचं आलं, हे आलं 4 वर्षानंतरचं, कारण की आपण 4 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर 5/6 घेतलं आहे ना. हे आलं 4 वर्षानंतरचं. मग आजचं वय किती होईल, मग ह्या 20मधून जर आपण 4 वर्ष वजा केले तर आजचं वय होईल. मग 20मधून 4 गेले, हे झाले 16, आणि हे झालं आपलं उत्तर 16 वर्ष. ठीक आहे. मग श्यामचं आजचं वय आपलं आलं 16 वर्ष. काय झालं आता याला, 2 मिनटं. आता हा प्रश्न बघा,
एक काम एकटा अ 6 दिवसात तर एकटा ब हा 8 दिवसात पूर्ण करतो. ते काम करण्यासाठी अ व ब यांनी एकूण 3200 रुपये 3200 रुपये मजुरी पोटी घेतले. कच्या मदतीने त्या दोघांनी ते काम 3 दिवसात पूर्ण केले. तर एकूण मजुरीतील किती रक्कम कला द्यावी लागेल? आता बघा, अ एकटा काम 6 दिवसात करतो. हा एकटा 6 दिवसात ते काम पूर्ण करतो. तेच काम ब 8 दिवसात पूर्ण करतो. मग यांनी अ आणि ब यांनी हे काम 3200 रुपयाला ठरवलं होतं, म्हणजे 3200 रुपये त्याची मजुरी मिळाली त्यांना. मग ते काम त्यांनी कच्या मदतीने 3 दिवसात पूर्ण केलं. मग अ ब आणि क असं मिळून त्यांनी ते काम 3 दिवसात पूर्ण केलं. मग इथं आपल्याला विचारलं आहे कचा वाटा किती, बरोबर. आता इथं आपण 6, 8 आणि 3 यांचा लसावी घेऊया. मग 3 दुने 6, 3 एक 3, बे एक बे, बे चोक 8 आणि 4 दुने 8, 8 त्रिक 24. हे झालं 24, म्हणजे हे झालं त्यांचं एकूण काम. मग हे काम करायला अला 6 दिवस लागले, म्हणजेच एका टोटल दिवस लागले 6. मग एका दिवसाचं काम काढायचं आहे, तर ह्या 6 आणि 24ला बदलं, 6 चोक 24, म्हणजे एका दिवसात त्यांनी 4 एवढं काम केलं. 8 त्रिक 24, बनी 3 एवढं काम केलं आणि तिघांनी मिळून 8 एवढं एका दिवसात काम केलं. तर आपल्याला काय विचारलं आहे की कची मजुरी काढायची आपल्याला, बरोबर. मग आता एनी 4 एवढं काम केलं आहे, बीनी 3 एवढं काम केलं आहे आणि तिघांनी मिळून 8 एवढं काम केलं आहे. आता जर आपण ह्या तिघांच्या कामातून ह्या दोघांचं काम वजा केलं, ते झालं आहे 7. अ आणि बचं काम वजा केलं तर आपल्याला सीचं एका दिवसाचं काम मिळतं. मग सीचं एका दिवसाचं काम किती झालं? 1 एवढं. मग अनी एका दिवसात 4 एवढं काम केलं आहे, बनी एका दिवसात 3 एवढं काम केलं आहे आणि सीनी एका दिवसात 1 एवढं काम केलं आहे. मग ही झाली त्यांची मजुरीचं गुणोत्तर. मग टोटल त्यांना मिळाले 3200 रुपये आणि आणि त्यांचं टोटल गुणोत्तर आहे 4 आणि 3 7 आणि 1 8. किंवा आपण हे असंही म्हणू शकतो, हे टोटल जे गुणोत्तर आहे त्यांचं किती आहे? 8. या 8 गुणोत्तराचीच व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3200. मग आता आपल्याला कोणाचं काढायचं आहे? ह्या 1ची व्हॅल्यू काढायची. मग 1ची व्हॅल्यू किती? मग यांचा तिरकस गुणाकार करायचा. मग 8 छेदात येईल, हा झाला 3200 छेदात 8, 8 एक 8, 8 चोक 32 आणि हे 0 जसेच्या तसे, म्हणजे त्याची मजुरी झाली 400 रुपये. आलं लक्षात? आता हा पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे हा. तर 1 ते 52 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता 1 ते 52 पर्यंत सगळ्या समसंख्या किती आहे यासाठी आपल्याला 1 2 3 असं लिहायची गरज नाही. त्यासाठी सोपी पद्धत आहे. आता 1 ते 52 मधल्या जर संख्या आपल्याला शोधायच्या आहे, एकूण संख्या जर शोधायच्या 1 ते 52 मधल्या, तर काय करायचं? ह्या 52ला जर आपण 2ने भागलं, बे एक बे, बे दुने 4, उरला 1, बे सकी 12, 26, म्हणजे ह्या झाल्या 26 समसंख्या. 2ने भागलं म्हणून आपल्याकडे आली समसंख्या. ह्या झाल्या समसंख्या आणि 52मधून 26 गेले, उरले 26 आणि ह्या 26 झाल्या विषम संख्या. म्हणजे अशा 26 26 26 सम आणि 26 विषम या संख्या जर आपण मिळवल्या, 6 6 12 1, हे झाल्या 52. मग ह्या होतात एकूण संख्या. म्हणजे आपल्याला जर 1 ते 52 मध्ये किंवा कुठल्याही एक जर आपल्याला संख्या दिलेली असेल, 1 ते 52 मधल्या जर संख्या आपल्याला काढायच्या आहे किंवा कुठल्याही संख्या आपल्याला काढायच्या असेल, तर त्याला 2नी भागलं तर त्या संख्या आपल्याला मिळतात अर्ध्या. मग त्यातल्या अर्ध्या असतात सम आणि अर्ध्या असतात विषम. ठीक आहे. आता
बघा एकूण संख्या झाल्या आपल्याला एवढ्याच गरजेचं म्हणून तेवढ्याच ठेवतो. 26 सम संख्या झाल्या. तर या 26 सम संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. मग आता ही बेरीज कशी काढायची? ही काढणं तसं खूप सोपं आहे, पण त्यासाठी फॉर्म्युला पण आहे. मग तो फॉर्म्युला असा आहे n+n+1. ही झाली समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज हा असतो फॉर्म्युला. पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. का? कारण की जेवढ्या समसंख्या आपल्याला मिळाल्या त्याच्या पुढच्या संख्येने आपल्याला फक्त गुणायचं आहे. मग ती होती आपली एकूण बेरीज. मग किती झाली बेरीज? 7 म्हणजे तुम्हाला जर असं करता येईल तसं करा, नाही तर उभी मांडणी करा. ठीक आहे. मग 7×42 4 7×2 14. इथं 2 आहे का एकक स्थानी? बस एकक स्थानी 2 आला. आपलं उत्तर झालं 702. ठीक आहे. किंवा पूर्ण सोडवायचं असेल तरी त्याचं उत्तर 702च येतं. पण एकक स्थानीची जर आपल्याला व्हॅल्यू मिळते तर पुढं सोडवायची गरज नाही. कारण की ऑप्शनमध्ये एकक स्थानी 2 असणारं एकच ऑप्शन आहे, तो आहे दुसरा. म्हणून आपलं उत्तर आलं 2. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. थोडासा लेंदी प्रश्न आहे पण समजेल. बघा कसा स्टेप बाय स्टेप सोडवायचा. 2 बस एकाच वेळी पी व क्यू पासून अनुक्रमे 50 किलोमीटर प्रति तास व 40 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या दिशेने येण्यास निघाल्या. ज्यावेळी त्या दोन्ही बस एकमेकींना भेटल्या त्यावेळी पहिल्या बसने दुसऱ्या बसपेक्षा 100 किलोमीटर अंतर जास्त प्रवास केला. तर पी व क्यू मधील अंतर किती आहे? अच्छा, आता बघा पी आणि क्यू कडून 2 ट्रेन निघाल्या. म्हणजे इथं पी क्यू आहे. आता एक ट्रेन इकडनं निघाली आहे आणि एक बस इकडनं निघाली आणि एक बस इकडनं निघाली. आता ह्या पहिल्या बसचा स्पीड आहे 50 किलोमीटरचा आणि दुसऱ्या बसचा स्पीड आहे 40 किलोमीटरचा. आता त्यांनी काय दिलं आहे, ज्यावेळेस ह्या दोन्ही बस भेटतात एकमेकींना त्यावेळेस त्यांच्यामध्ये 100 एवढं अंतरचा फरक पडतो. म्हणजे एक बस 100 किलोमीटर अंतर पुढं असते, म्हणजे फरकच झाला. मग आता हा 100 किलोमीटर जर जायचं असेल तर मग आता आपण याला असं सोडूया की पहिल्या बसचा स्पीड आहे 50 किलोमीटर. हिला जर 2ने गुणलं तर ही 100 किलोमीटर जाते आणि सेम हिला पण जर 2ने गुणलं म्हणजेच एका तासात 50 किलोमीटर, 2 तासात 100. तशीच ही एका तासात 40 तर 2 तासात 80. मग यातला फरक त्यांनी आपल्याला 100 किलोमीटरचा दिलेला आहे, पण यातला फरक तर 20च येतो. मग यातला फरक 100 आणण्यासाठी आपल्याला हा फरक, ह्या दोघांमधला फरक कितीने वाढवावा लागेल? आता हा 20 5 100 म्हणजे 5ने वाढवावं लागेल. मग या 100ला जर आपल्याला 5 करायचं असेल म्हणजे ह्या 100 किलोमीटरनी 2 तासात 100 किलोमीटर प्रवास केला तर त्याला 500 करावं लागेल आपल्याला. म्हणजेच या 50 किलोमीटर प्रति तासने तिने 10 तास प्रवास केला तर ती 500 किलोमीटर जाईल आणि 40 किलोमीटर प्रति तासने तिने 10 तास प्रवास केला तर ती 400 किलोमीटर जाईल. म्हणजे ज्यावेळेस त्या दोघी एकमेकींना भेटल्या तर ह्या दोघांमधला फरक आला 100चा. बरोबर. मग त्यांनी एकूण मग पी आणि क्यू मधील अंतर किती असेल? मग साहजिक गोष्ट ह्या दोघांची बेरीज, मग ती झाले 900. हे झालं त्या दोघांमधलं अंतर. एक बस पीवर निघाली, एक बस क्यूवरनं निघाली. आणि ज्यावेळेस ही बस 500 किलोमीटर जाईल आणि ही बस 400 किलोमीटर जाईल त्यावेळेस एक बस 100 किलोमीटर पुढं असेल. म्हणून त्या दोघांचं एकूण अंतर झालं 900 किलोमीटर. ओके. आता हा प्रश्न बघा. लक्ष्मणने 6 किलोमीटर अंतर 45 मिनिटात पूर्ण केले. 6 किलोमीटर अंतर 45 मिनिटात पूर्ण केले. जर त्याने अर्धे अंतर 2/3 वेळेत पूर्ण केले असेल तर शिल्लक वेळेत उरलेले अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला ताशी वेग किती ठेवावा लागेल? आता बघा लक्ष्मणने 6 किलोमीटर अंतर, हे 6 किलोमीटर अंतर 45 मिनिटात पूर्ण केले. जर त्याने अर्धे अंतर, मग अर्धे अंतर म्हणजे हे 3 किलोमीटरचं अंतर त्याने 2/3 वेळेत, मग वेळ आहे 2/3, मग ह्या 45च्या 2/3 वेळेत त्यांनी पूर्ण केलं आहे. मग 3 × 1 = 3, 3 × 3 =
3 5 15, 15 दुने 30, म्हणजे हे 3 किलोमीटर अंतर त्याने 30 मिनटात पार केलं आहे. तर शिल्लक वेळ, मग वेळ किती शिल्लक राहिली, मग ह्या 45मधून जर हे 30 मिनटं गेले तर शिल्लक राहिले 15 मिनटं. मग ह्या 15 मिनटात त्यांनी काय केलं, उरलेले अंतर पूर्ण करण्याचा ताशी वेग. मग हे उरलेलं अंतर जे आहे, हे उरलेलं अंतर त्यांनी 15 मिनटात कव्हर केलं. मग हा ताशी वेग काढायचा आहे. मग हे 3 किलोमीटर अंतर 15 मिनटात कव्हर केलं आहे, तर 1 तासात किती करेल, 1 तास म्हणजेच 60 मिनटं. मग यांचा तिरकस गुणाकार, मग 60 गुणिले 3 छेद 15, मग 3 1 3, 3 5 15, 5 1 5 आणि 5 दुने 10. मग हे आलं ताशी 12 किलोमीटर पर आवर, म्हणजे ऑप्शन 1. समजलं. आता हा प्रश्न बघा, हा तर खूप सोपा प्रश्न आहे. पहिल्याची मी व्यवस्थित मांडणी करतो. x/y असं दिलं आहे आणि बरोबर 5/3, तर 7x अधिक 5y छेदात 7x वजा 5y बरोबर किती, असं आपल्याला विचारलं आहे. मग हे खूप सोपं दिलं आहे, फक्त व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. या एक्सची व्हॅल्यू 5 आहे, वायची व्हॅल्यू 3 आहे. मग ही आपल्याला दिलेल्या समीकरणात टाकायची. मग 7 गुणिले एक्सची व्हॅल्यू 5 अधिक 5 गुणिले वायची व्हॅल्यू 3 छेदात 7 गुणिले 5 वजा 5 गुणिले 3. मग आता हे सोडवायचं आहे. हे 7 5 35 झाले आणि हे 5 3 15 झाले. हे 7 5 35 वजा 5 3 15. आता यांची बेरीज, मग हे किती आली, 35 आणि 10, 5 आणि 5 10, हच्चाला 1, 3 1 4 1 5, हे झाले 50. छेदात 35मधून 15 गेले, हे 5तून 5 गेले 0, 3तून 1 गेला 2, मग हे 0 0 कट. मग आपल्याकडे शिल्लक राहिलं 5/2. ही झाली त्यांची व्हॅल्यू, ऑप्शन 3. आता हा प्रश्न बघा, ए व बी कडे मिळून एकूण 1210 रुपये आहेत. जर एच्या 4/15 रक्कम ही बीच्या 2/5 रकमेबरोबर असेल तर बी कडे एकूण किती रुपये आहेत. बरं, आता बघा, ए व बी कडे मिळून म्हणजे ए अधिक बी असे आपल्याला दिले 1210 रुपये. मग एच्या 4/5 आणि बीच्या 2/5 रकमेबरोबर असेल, म्हणजे एकडचे 4/15 बरोबर बी कडचे 2/6 हे बरोबर आहे. बरोबर असेल तर बी कडे एकूण किंमत, एकूण रुपये किती, बीच्या म्हणजेच या 1210च्या आपल्याला काढायचे आहेत. एच्या 4/15 रक्कम ही बीच्या रकमेबरोबर आहे. ओके, मग ह्या 1210च्या आपल्याला बी कडे किती रुपये, मग बी कडे आहे या 2/5, या 1210च्याच 2/5 रक्कम त्याच्याकडे, कारण की उरलेली रक्कम तर ती ए कडे असेल ना, म्हणून आपल्याला एक 1210चे 2/5 एवढी अमाऊंट काढायची. मग 5 1 5, 5 दुने 10, उरले 2, 5 चोक 20, उरला 1, 5 दुने 10. मग यांचा गुणाकार, बे दुने 4, 4 दुने 8, बे दुने 4, हे झाले 484 रुपये, ऑप्शन 2. आता हा प्रश्न बघा, दोन संख्यांचा गुणाकार 1575 असून त्यांचा भागाकार 9/7 येतो, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. आता बघा, अशा वेळेस ज्यावेळेस भागाकार 9/7 दिलेला असतो ना, 9/7, हे असं जर असेल तर आपल्याला याला रेशो पद्धतीने सोडवता येतं. रेशो अँड प्रोपोर्शन म्हणजेच गुणोत्तर पद्धतीने आपल्याला याला सोडवता येतं. मग हे 9/7 आहे ना, तर एक संख्या आपण 9x मानायची आणि दुसरी संख्या 7x मानायची, आणि त्यांचा गुणाकार दिला आहे आपल्याला 1575. आता हे सोडवा, 7 9 63,
एक्स एक झाला एक्स स्क्वेअर बरोबर 1575. हा एक्स स्क्वेअर तसाच ठेवायचा 1575/63. आता याला 7ने भाग जातो. 7 9 63, 7 दुने 14 उरला 1, 7 दुने 14 उरले 3, 7 5 35. आता ह्या 225ला 9ने भाग देऊ. 9 दुने 18 उरले 4, 9 5 45. म्हणजे ह्या एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आली 25 आणि एक्सची व्हॅल्यू आली मग 5. बरोबर. मग त्या दोन संख्या आपण काय मांडल्या, एक 9x आणि एक 7x. मग आता इथं काय दिलं आहे, त्या दोन संख्यांची बेरीज विचारली आहे. मग 9x किती झाला, 9 5 45 आणि 7x म्हणजे 7 गुणिले 5, 7 5 35. मग ह्या दोघांची बेरीज किती झाली, 5 आणि 5 10, चाला 1, 4 आणि 1 5 आणि 3 8. ही झाली त्यांची बेरीज, म्हणजे ऑप्शन 3 हे आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता हा प्रश्न बघा. एक कार व रेल्वे यांच्या वेगाचे प्रमाण 1219 आहे तर असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगपेक्षा 35 किलोमीटरने जास्त आहे, तर 5 तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल. आता कार आणि रेल्वे अशा दोन गाड्या आपल्याला दिलेल्या आहे. यांचं वेगाचं प्रमाण आहे 12 आणि 19. रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किलोमीटरने जास्त आहे. मग रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किलोमीटरने जास्त आहे. आता हे दिले त्यांचं प्रमाण, पण त्यांच्या प्रमाणामध्ये जो फरक दिला आहे, मग कितीचा फरक आहे, प्रमाणात 7चा फरक. मग तो फरक म्हणजेच त्यांच्या वेगाचा 35 किलोमीटर. हा 7चीच व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 35 किलोमीटर. कारण की तर सरळ सरळ उल्लेख केला आहे त्यांनी की ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किलोमीटर प्रति तासने जास्त आहे. म्हणजे यांच्या गुणोत्तरात जेवढा फरक आहे त्याची व्हॅल्यू दिली आहे 35 किलोमीटर. तर मग काय सांगितलं आहे, तर 5 तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल. मग आता बघा, या 7 गुणोत्तराची व्हॅल्यू आपल्याला 35 दिलेली आहे, तर रेल्वेचं गुणोत्तर आहे 19. मग या 19ची व्हॅल्यू पहिले आपल्याला काढायची आहे. मग ह्या 19 गुणिले 35 छेदा 7. मग 7 1 7, 7 5 35 आणि 5 9 45, हा चाले 4, 5 आणि 4 9. ही झाली ह्या 19ची व्हॅल्यू 95. ठीक आहे. मग हे काय दिलं आहे, हे दिलं आहे रेल्वेच्या वेगाचे प्रमाण. मग रेल्वेचा वेगाला 95 किलोमीटर प्रति तास, तर 5 तासात किती प्रवास करेल. मग एका तासात 95 किलोमीटर, तर 5 तासात किती, मग 5 5 25, हा चाले 2, 5 9 45, 46 47. मग 775 किलोमीटर एवढा तिने प्रवास केला. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा. एक टाकी 2 लिटर प्रति 5 सेकंद या दराने पाणी भरते व त्याच वेळी 1 लिटर प्रति 10 सेकंद या दराने पाणी बाहेर जाते. जर ती टाकी 90,000 लिटर क्षमतेची असेल तर ती टाकी किती वेळात भरेल. आता बघा, 5 सेकंदात 2 लिटर एवढी भरते, म्हणजे या 5 सेकंदात 2 लिटर एवढी भरते आणि 10 सेकंदात 1 लिटर खाली करते. मग 10 सेकंदात खाली करते, 10 सेकंदात 1 लिटर काय होतं आहे, खाली करते. आता 5 सेकंदात 2 लिटर एवढी भरते. मग ह्या 10 सेकंदात पण ती काय होईल, 10 सेकंदात 4 लिटर एवढी भरेल. समजलं. 5 सेकंदात जर 2 लिटर भरते तर 10 सेकंदात 4 लिटर भरेल. आता हे 10 सेकंद का घेतले, कारण की 10 सेकंदात ती 1 लिटर खाली करते. म्हणजेच ह्या 10 सेकंदात ती फक्त 3च लिटर पाणी भरते. फक्त 3च लिटर पाणी त्यामध्ये जातं आहे. 10 सेकंदात 3 लिटर पाणी जातं आहे. का, कारण की हे 10 सेकंदात 4 लिटर भरते आणि 1 लिटर त्याच्यातलं खाली जातं आहे, म्हणून 10 सेकंदात फक्त 3 लिटर एवढीच भरते. आता
टाकीची साईज दिली आहे आपल्याला 90,000 लिटरची, मग तिची क्षमता आहे 90,000 लिटरची. तर ती किती मिनटात, तर ती किती वेळात भरेल असं आपल्याला विचारलं आहे. मग यांचा तिरकस गुणाकार, मग 90,000 गुणिले 10 भागिले 3, 3 एक 3, 3 त्रिक 9. मग हे किती उरले आपल्याकडं, 3 1 2 3 4 5 0, 1 2 3 4 आणि हे 5 0. पण हे कशात उत्तर आलं आपलं, हे आलं सेकंदात. तर याला मिनटात कन्वर्ट करायला भागिले 60 करावं लागेल, कारण की एका तासामध्ये 60 मिनटं असतात म्हणून. मग हे 6 6 0 0 कट, 6 पंचे 30, मग 1 2 3, हे उरले 3 0, हे झाले 5000 मिनिटे. मग आपलं उत्तर आलं ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघा आता. जर रीमा ही आपल्या मोठ्या बहिणीपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल, तर रीमाचे सध्याचे वय किती. आता एक दिली आहे रीमा, मोठ्या बहिणीपेक्षा, तर तिची बहीण रीमा ही आपल्या मोठ्या बहिणीपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. हिचं वय जर x घेतलं तर रीमा तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान. 2 वर्षानंतरनं त्यांच्या वयाचे प्रमाण, माझा 2 वर्षानंतरनं त्यांच्या वयाचं प्रमाण झालं 5:6, म्हणजेच यांच्यामध्ये प्रत्येकी 2 वर्ष वाढतील. मग जर असं झालं तर त्यांचं प्रमाण झालं आहे 5:6, हे झालं त्यांचं प्रमाण. तर मी रीमाचे सध्याचे वय विचारले. मग आता यांचा करायचा तिरकस गुणाकार. यांचा गुणाकार काय होईल, आता x हे वजा अधिक, हे झालं -1 बरोबर छेदात x अधिक 2, हे 5:6 तसेच हे आधी सोडून घेतलं आपण वरचं. मग आता याचा तिरकस गुणाकार करूया. मग हा झाला 6x वजा 6 एके 6 आणि 5 आणि ह्या दोघांना गुणू, 5x अधिक 5 दुने 10. ही x एका बाजूला घेऊ. मग या 6तून 5 गेले, इथं फक्त शिल्लक राहिला x, आणि ह्या 10तून हे 6 इकडं अधिक आहे, इकडं जाऊन ते वजा इकडे जाऊन अधिक झाले. मग xची व्हॅल्यू आली 16. मग xची व्हॅल्यू आली 16, हे झालं आपलं उत्तर. कारण की x आपण कोणाला मानलं होतं, मोठ्या बहिणीला. नाही सॉरी, हे x झालं 16 आणि x आपण मानलं होतं मोठ्या बहिणीला, आणि रीमा ही मोठ्या बहिणीपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. मग 3 वर्षांनी लहान, हे 16, हे झालं xची व्हॅल्यू, आणि 3 वर्ष हे मोठ्या बहिणीचं झालं, आणि त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी ती लहान आहे, म्हणून तिचं वय झालं 13. 16 ओके, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलच्या आजचे वय 13 वर्ष असल्यास त्याच्या आईचे राहुलच्या जन्मावेळीचे वय किती. बापरे, बघा आता हा प्रश्न खूप मोठमोठे प्रश्न आहे. या पेपरमध्ये खूप मोठमोठे प्रश्न आले ते, आणि मुलांचं असं म्हणणं होतं, त्यामुळेच मुलांनी हे सोडवायला लावलं की खूप मोठे प्रश्न होते आणि प्रश्न समजत नाही आहे त्यांना ते. आता बघा, राहुल 3 व्यक्ती आहे. एक आहे राहुल, त्याचे वडील आणि त्याची आई, असे 3 व्यक्ती आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. राहुलचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. आता वडिलांचं वय आपण x मानूया. मग राहुलचे 1/3 वय वडिलांच्या, तर त्याचं वय झालं 1/3. आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी, मग वडिलांचं वय x आहे, तर आईचं वय 1/5 आलं. राहुलचे आजचे वय 13 वर्ष आहे. राहुलचं वय 13 वर्ष आहे, मग हे 1/3चीच व्हॅल्यू आहे 13 वर्ष.
13 वर्ष आणि त्याच्या वडिलांचं वय, मग वडिलांच्या 1/3 म्हणजे वडिलांचं वय झालं 39, कारण की वडिलांच्या 1/3 आहे ना तो, म्हणजे या 39च्या 1/3 जर आपण काढलं तर 3 1 3 3 1 3 3 3 9, मग ही ती 13 व्हॅल्यू, म्हणजे राहुल बरोबर त्यांच्या 1/3 आला. ठीक आहे, समजलं हे 39 वय कसं आलं ते. राहुलचं वय जर 13 दिलं आहे तर त्याच्या वडिलांचं वय येईल 39, कारण की तो 1/3 आहे ना, 3 पट, म्हणून त्याच्या वडिलांचं वय आलं 39 आणि आईचं वय हे वडिलांपेक्षा 5 वर्षांनी कमी, म्हणजे 9तून 5 गेले 4 आणि हा 3 3, हे झालं त्याच्या आईचं आजचं वय. तर राहुलच्या जन्मावेळी, मग आता राहुल आज 13 वर्षाचा आहे, मग 13 वर्षापूर्वी त्याच्या आईचं वय किती होतं, जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा 4तून 3 गेला 1, 3तून गेला 2, मग त्याची आई होती 21 वर्षाची. हे झालं आपलं उत्तर. सोपा प्रश्न होता. ठीक आहे, आपले सगळे मॅथ्सचे प्रश्न कवर झालेत मित्रांनो. टोटल 17 प्रश्न होते मॅथ्सचे, खूप लेंदी प्रश्न होते. आशा करतो की तुम्हाला जे आज मी एक्सप्लेन केलं आहे ते कळलं असेल, आणि हेच PYQ तुम्हाला पुढील पोलीस भरतीमध्ये सुद्धा उपयोगी ठरणार आहे. प्रश्न स्टेप बाय स्टेप आणि कसे सोडवायचे हे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. ज्या मुलांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज इथेच थांबतो.